नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं कळलंच असेल की आजचा व्हिडिओसुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते की माझं हे व्लॉगिंग चॅनल आहे. माझं डेली रुटीन, महाराष्ट्रीयन रेसिपीज, मराठी कल्चर, मराठी फेस्टिवल, त्याचबरोबर फॅमिली, बेबी केअर, बेबी फूड या रिलेटेड माझे छान छान पॉझिटिव्ह व्हिडिओज असतात. त्यामुळे एकदा माझ्या चॅनेलला नक्की व्हिजिट करा आणि माझे इतर व्हिडिओसुद्धा नक्की बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण ज्या काही आपल्या लेगीज वापरून टाकून देतो तर त्या लेगीजपासून किंवा बघा अशा हाफ पॅन्टसुद्धा असतात जे आपल्या घरातले जेंट्स किंवा लहान मुलं वापरतात. तर हाफ पॅन्ट किंवा हाफ चड्डीपासून सुद्धा आपण मिक्सर कवर कशा पद्धतीने बनवू शकतो, अगदी एकही टाका न देता किंवा शिलाई मशीनचा वापर न करता फक्त एका कात्रीने कट करून आपल्याला इकडे हे जे कवर आहे ते बनवायचं आहे. तर इकडे बघू शकता माझी एक जुनी लेगिन्स होती, तर त्याचा एक साईडचा जो पायाचा भाग आहे तो मी कापून घेतला आणि सगळ्यात कापल्यानंतर मोठा जो साईडचा जो भाग आहे तो मी आधी सुरुवातीला मिक्सरच्या तोंडाच्या इथे टाकला. आता आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित मोठा भाग जो आहे तो पूर्ण मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे, कवर करून घ्यायचा आहे आणि जितका आपल्याला खेचता येईल तितका खेचायचा आहे, जेणेकरून आपलं मिक्सरचं कवर जे आहे ते अजिबात निघत नाही आणि आपल्याला कुठेही टाका किंवा शिलाई मशीनची ते गरज लागत नाही, सुई धाग्याची गरज लागत नाही. अगदी 2 मिनटामध्ये आपलं हे कवर जे आहे मिक्सरचं ते बनून तयार होतं. तर बघू शकता वरच्या साईडनी मी खेचून पूर्ण जे लेगिन्सचा जो कपडा आहे तो पूर्ण खालपर्यंत कवर करून घेतला मिक्सरला आणि आता वरती बघा लहान साईजचा कपडा जो आहे तो उरलेला आहे. आता हा जो वरचा उरलेला कपडा आहे तो सुद्धा मी पुढे कट करणार आहे. तर बघू शकता पूर्ण खालपर्यंत हा जो लेगिन्सचा कपडा आहे तो पूर्ण कवर केलेला आहे त्याने मिक्सरला आणि अगदी घट्ट बसलेला आहे. कुठेच आपल्याला क्लिपसुद्धा लावायची गरज नाही पडत किंवा एखादी पिन, सेफ्टी पिनसुद्धा लावायची गरज पडत नाही. अगदी झटपट आपलं मिक्सरचं कवर जे आहे ते तयार होतं. तर वरचा जो लहान भाग आहे तो मी आता कैचीने अशा पद्धतीने कट करते आणि जिथे आपण मिक्सरचं भांडं ठेवतो तर तो सुद्धा पोर्शन आहे तो मी ओपन करून ठेवते. आता जिथे वायर असते, पिन असते, तो भाग आपल्याला थोडासा ओपन करावा लागेल. तर इकडे मी थोडंसं कैचीच्या साह्याने तो भाग मी ओपन करते, जेणेकरून जेव्हा आपण मिक्सर लावतो, काढतो तर आपली जी काही वायर असते मिक्सरची ती आपल्याला काढताना जास्त त्रास नको व्हायला. त्यामुळे इकडे सुद्धा मी थोडंसं कट करते, जेणेकरून आपल्याला काम करताना अगदी सोपं जाईल. आणि बघू शकता आपल्या मिक्सरचे कवर जे आहे ते अगदी 2 मिनटामध्ये बनून तयार झालेलं आहे. आपले जे काही कपडे असतात, आता टी शर्टने सुद्धा आपण हे बनवू शकतो, शर्टने सुद्धा बनवू शकतो. आपल्या मुलांचे कपडे असतात त्याने सुद्धा हे बनवू शकतो. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. आणि आपले वापरलेले कपडे जे आहेत ते नाहीतरी आपण फेकूनच देतो, तर अशा पद्धतीने जर आपण त्याचा वापर केला तर खरंच खूप सुंदर दिसतं आणि 4-5 महिने वापरून आपण हे फेकूनसुद्धा देऊ शकतो आणि दुसरे जे कपडे असतील त्याचासुद्धा आपण इथे वापर करू शकतो. आता माझ्याकडे अशा स्किन कलरचीच लेगीज होती, तर त्याचा मी इकडे वापर केलेला आहे आणि तो पूर्ण मॅच झालेला आहे मिक्सरला आणि खरंच खूप सुंदर लुक आलेला आहे. तुमच्याकडे जर कलरफुल लेगीज किंवा कलरफुल पॅन्ट असलं तर त्यानेसुद्धा अजून छान लुक येईल. तर बघू शकता इकडे मिक्सरचं कवर जे आहे ते तयार झालेलं आहे आणि हे जे बटन आहे ते आपण इझिली बंद चालू करू शकतो, त्यामुळे इकडे कट करायची काहीच गरज लागत नाही आपल्याला. तर मैत्रिणींनो, आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरला असेल आणि अगदी झटपट एकही टाका न देता, शिलाई मशीनचा वापर न करता, सुई दोऱ्याचा वापर न करता आपण इकडे आपलं मिक्सरचं कवर जे आहे ते तयार केलेलं आहे अगदी 2 मिनटामध्ये. इकडे आपण एकही सेफ्टी पिनचा सुद्धा वापर केलेला नाही आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि कमेंट तरी नक्की करा आणि माझे इतर व्हिडिओसुद्धा जे आहेत रुटीनचे ते सुद्धा नक्की बघा. आय होप तुम्हाला ते व्हिडिओसुद्धा नक्कीच आवडतील आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.